ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ನಲ್ಲಿ ಸಂಭಾಜಿ ಬ್ರಿಗೇಡ್ ನಾಯಕ ಪ್ರವೀಣ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಮೇಲೆ ದೀಪಕ್ ಕಾಟೆ ಮತ್ತು ಅವರ ಮನುವಾದಿ ಸಿದ್ಧಾಂತದ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳು ನಡೆಸಿದ ದಾಳಿಯನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಭಾಜಿ ಬ್ರಿಗೇಡ್ ಔರಾ ಸಂಘಟನೆಯ ವತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಲಾಯಿತು। ನಂತರ ಔರಾ ತಾಲೂಕಿನ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಮೂಲಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ರವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಭಾಜಿ ಬ್ರಿಗೇಡ್ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸತೀಶ್ ವಾಸರೆ, ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಗೋವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂತೋಷ್ ಬಿರಾದಾರ್ ಸೇರಿ अनेकರು उपस्थितरिद्ದರು। औरा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये जे 13 तारखेला संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जे हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही संभाजी ब्रिगेड औराच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला म्हणजे पुरोगामी विचारावर हल्ला आहे, तर ते कदापि संभाजी ब्रिगेड खपून घेणार नाही। या देशामध्ये प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातील घटकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार या देशामध्ये आहे। आणि जर त्या पुरोगामी विचाराला जर दडपशाही कोणी आणत असेल तर ते संभाजी ब्रिगेड कधी खपून घेणार नाही। आणि जो प्रवीण दादावर हल्ला केलेला आहे कोरटकर, त्या कोरटकरला दीपक काटेकरला सजा झाली पाहिजे ही मागणी संबंध जे पुरोगामी विचारांचे मावळे आहेत त्या मावळ्याच्या वतीने संभाजी ब्रिगेड कर्नाटकच्या वतीने आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून सन्माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना आत्ताच निवेदन दिलेलं आहे। आणि भविष्य काळामध्ये या देशामध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे। जर दडपशाही जर कोणी करत असेल तर ती दडपशाही खपून घेणार नाही, हे संभाजी ब्रिगेड कर्नाटकच्या वतीने आम्ही मानत आहोत।